आर्य गुरुकुल कल्याणने 13 डिसेंबर रोजी त्यांच्या शाळेच्या मैदानावर त्यांच्या बहुप्रतीक्षित वार्षिक क्रीडा दिन खेळ मेळा मोठ्या उत्साहात आणि ऊर्जेने आयोजित केला। या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा 100% सक्रिय सहभाग दिसला। पारंपरिक शपथविधी, शालेय ध्वजारोहण, एनसीसी कॅडेट्सचा मार्च पास्ट आणि मशाल प्रज्वलित करून ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली। गार्ड ऑफ ऑनर आणि ध्वज फडकावल्याने उपस्थित सर्वांमध्ये खिलाडू वृत्तीची भावना प्रज्वलित झाली। प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कमांडर डॉक्टर हरीश कुमार दुबे, व्हीपी ॲडमिन आणि सहाय्यक बीके बिर्ला महाविद्यालय कल्याण प्राध्यापक यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभपूर्वक मशाल पेटवून केले आणि बालपणात शारीरिक तंदुरुस्ती आणि सांघिक कार्याचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी शब्दात उपस्थितांना संबोधित केले। या वर्षीच्या खेळ मेळ्याची थीम होती युनिव्हर्सल आउटलुक। ऑलिम्पिक मुलांना चिन्मय विजन कार्यक्रमाच्या स्तंभाच्या जवळ आणणे हे मूल्य मुलांना जागतिक नागरिक होण्यासाठी प्रेरित करते आणि जागतिक परिस्थितीत ते स्वतःला मोठे योगदान देणारे म्हणून पाहतात। या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे अश्विन सरवाना कुमार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू आणि अनिरुद्ध महाडिक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरण प्रशिक्षक होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या तरुण यशवंतांचा सत्कार करण्यात आला। मिस ऋतुजा बालचंद्र सरवनगार, नॅशनल स्केटिंग चॅम्पियन आणि कुमारी श्रुती नीरज शुक्ला, डिव्हिजन चॅम्पियन, स्पीक टकराव आणि टेनिस कोर्ट, ज्यांनी अनेक व्यासपीठांवर त्यांच्या खेळाचे प्रतिनिधित्व केले आहे। त्यांनी खेळ खेळताना प्रेरित कसे राहावे, खेळाडू भावना कशी विकसित करावी आणि नियमित प्रशिक्षणाचे महत्त्व याविषयी त्यांचे विचार मांडले। युनिव्हर्सल आउटलुकच्या थीम भोवती फिरत असताना खेळ मेळा 2024 मध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळ आणि ॲथलेटिक शर्यतींमध्ये सहभागी होता आले। हा निकाल म्हणजे जिद्द आणि खेळाडू वृत्तीचा शानदार देखावा होता। आर्य ग्लोबलचे अध्यक्ष भरत मलिक म्हणाले, खेळ ही मुलाच्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे। खेळ मेळ्यासाठी शाळेने केलेल्या काटेकोर व्यवस्थेचेही त्यांनी कौतुक केले। उपस्थित सर्वांनी पालकांना त्यांच्या मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले। दीपक मरवा, आर्य गुरुकुलचे क्रीडा संचालक यांनी सांगितले की आर्य गुरुकुल अनेक व्यवस्था करत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना आता शाळेच्या वेळेतच नवीन खेळ शिकता येतील आणि हा नवीन उपक्रम लवकरच सुरू केला जाईल। त्यांनी पालकांना आवाहन केले की त्यांनी प्रत्येक मुलाला किमान एक खेळ घेण्यास प्रोत्साहित करावे, कारण यामुळे मुलाचा सर्वांगीण विकास होतो। शाळेच्या मुख्याध्यापिका राधामणी अय्यर यांनी सांगितले की भारत हा आज जास्तीत जास्त तरुण लोकसंख्येचा देश आहे आणि खेळ खेळल्याने मन तीक्ष्ण राहते, शरीर तंदुरुस्त राहते आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते। दिवसाची सांगता एक उत्साही पदक वितरण समारंभाने झाली, जिथे सर्व सहभागींना त्यांच्या प्रयत्नांसाठी मान्यता मिळाली।